लाडके भगिनीच त्याला पात्र ठरतील. म्हणजे मतदानाच्या आधी सरसकट बहुसंख्य भगिनींच्या नावानं पैसे आले आणि आता मात्र मतं त्यांची घेतल्यानंतर त्याच्यामध्ये निकष लावून आवडत्या आणि नावडत्या भगिनी असा भेदभाव करण्याचं काही कारण नाही आहे. सगळ्याच भगिनींनी तुम्हाला भरभरून मतं दिलेली आहेत असा आता सरकारचाच दावा आहे, महायुतीच्या नेत्यांचा दावा आहे. मग नुकतीच दिवाळी झालेली आहे आणि दिवाळीत भाऊबीज होत असताना भाऊबीज आरतीमध्ये भाऊबीज टाकली जाते. तुम्ही अशा पद्धतीचं वर्तन करता की भाऊबीज टाकलेली आरतीच्या ताटातलं काढून घ्यायला लागला आहे, हे तुम्हाला शोभत नाही. आणि तेव्हा ज्या भगिनींना यापूर्वी लाभ मिळालेला आहे त्या सगळ्या भगिनींना 2100 रुपये मिळाले पाहिजेत. आणि ही तुमची जबाबदारी आहे, कारण तुम्ही प्रभू रामचंद्रांचे भक्त आहात. बाकीच्या बहिणी या लाभापासून वंचित राहतील. मला वाटतं की सगळ्या बहिणी लाडक्याच आहेत. आवडत्या आणि नावडत्या असं काही भेदभाव करायचं काही कारण नाही. तेव्हा या लाडक्या बहिणीने तुम्हाला खुर्ची दिली तेव्हा आवडत्या नावडत्या असं काही भेदभाव करू नका असा माझा त्यांना सल्ला आहे. सरसकट ज्यांना लाभ मिळाला आहे सगळ्यांनाच सरसकट ज्यांना आता लाभ मिळालेला आहे आणि ज्यांनी तुम्हाला मतं दिलेली आहेत, लाभ मिळालेल्या सगळ्याच भगिनींनी मतं दिलीत असा तुमचा दावा आहे, तर त्यांना आता नाराज करू नका. दिवाळी नुकतीच झालेली आहे आणि ताटामध्ये भाऊबीज टाकायची आणि काढून घ्यायची असले उद्योग करू नका.